आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वच्या सर्व गॅरंटी या खोट्या आणि बीडबुडाच्या आहेत। कारण प्रधानमंत्री मोदी यांची प्रवृत्ती एका दारुड्यासारखीच आहे। सातपूरच्या प्रचार सभेतून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर घणाघाती टीका केली। देशाचे पंतप्रधान यांच्या सर्वच्या सर्व गॅरंटीज या खोट्या आहेत। कारण मोदींची वागणूक एखाद्या दारुड्याप्रमाणे असून जसा दारुड्या नशेकरिता घरातील भांडी विकतो त्याचप्रमाणे मोदी सुद्धा एक एक करून देशाची मालमत्ता भांडवलदारांना विकत आहेत। भारत देशाची मालमत्ता असलेली भारतीय रेल्वेचे त्यांनी 70% खाजगीकरण करून टाकले आहे। आता केवळ 30% रेल्वे सर्वसामान्यांची उरलेली आहे। ही 30% उरलेली मालमत्ता सुद्धा मोदी विकण्याच्या मार्गावरच आहेत। देशातील बेरोजगारी व महिलांच्या प्रश्नावर ते बिलकुल बोलत नाहीत। विकासाच्या नावाखाली देश भकास करून ठेवला आहे। कांदा निर्यातीची मुभा गुजराती शेतकऱ्यांना असून मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का त्यापासून वंचित ठेवला जात आहे, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। मोदी देत असलेली सर्वच्या सर्व आश्वासने ही खोटीच उचललेली असल्याचे दिसून आले आहे। तसेच काँग्रेस सुद्धा भाजपाप्रमाणेच आहे। अशा विविध विषयांना हात घालून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार व नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारासाठी काल दिनांक 18 मे रोजी सातपूर अशोकनगर येथील मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या भरगच्च सभेतून आंबेडकर बोलत होते। दिनांक 20 मे रोजी सर्वांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले। उद्याची लढाई अतिशय महत्त्वपूर्ण असून देशाचे भाग्य बदलणारी ठरणार आहे। भाजपाने देशात जातीपातीचे राजकारण करून देश तणावात आणलेला आहे। भविष्यात मोदींचं सरकार आले तर ते संपूर्ण देश कंगाल केल्याशिवाय राहणार नाहीत असेही आंबेडकर म्हणाले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर, वामनदादा करडक, जिल्हा प्रमुख पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, वंचित महिला आघाडीच्या उर्मिला गायकवाड, छावा संघटनेचे आशिष हिरे, डॉक्टर अनिल आठवले, विलास गुंजाळ, विश्वनाथ भालेराव, जितेंद्र साळवे, सोनाली गायकवाड, संजय भोसले, राहुल पटेकर, सत्यवान चक्रे, गजानन दिपके, दिलीप खरात, अरुण जाधव, राहुल कांबळे, भारत बुकाने, प्रशांत रुपवते, कोंडाजी नेटावटे, अमीन शेख, शिवाजी अनांगळे, विनोद आवारे, विक्रम जगताप, विक्रम शिंदे, माजी नगरसेविका ज्योतिताई शिंदे यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यात महिलांचा मोठा समावेश दिसून आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचा करण भाऊ गायकरांचा सिलेंडर निशाणीचा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचे सर्वेसर्वा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते सत्य प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी मंचावर
आहे. मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या ठिकाणी एकच मला सांगताय करंगाकर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना शब्द दिलाय, वंचितचं एकही मतदान फुटणार नाही, की वंचित एकही मतदान इंग्रजी जाणार नाही. लोकांनी मला दिलं की 15 वर्ष काम करेल, त्या चळवळीला आम्ही जागणार आहोत. त्यामुळे या नाशिकमध्ये वंचितच्या झेंड्याला विजयाचा गुलाल आणि 100% लागणार आहे साहेब. येत्या 4 तारखेला तुम्हाला विजयाची सभा घ्यायला या नाशिकला यावं लागणार आहे. बोलवायचं ना साहेबांना 4 तारखेला, हात वर करू सांगा, बोलवायचं ना साहेब. जनता यावेळेस या राज्यकर्त्यांना धडा शिकवणार आहे. मोदीच्या सभेत साहेब आमच्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला तर त्या शेतकऱ्याला जेलमध्ये टाकलं, कारण या देशामध्ये लोकशाही राहिली नाही म्हणतात. आम्ही संविधानाला हात लावत नाही साहेब, इथं संविधानाची पायमल्ली. म्हणून तुम्ही मला जी उमेदवारी दिली, माझं प्रथम कर्तव्य साहेब, संविधानाच्या बाबत जर कोणी ज्या सभागृहात चुकीचा आवाज उठवला तर हा करंगाईकर धन्यवाद त्या ठिकाणी संविधानाच्या बचावासाठी आवाज उठवला. त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न साहेब, पोट तिरकेला मी मागेल, कारण मी मराठ्याचं पोरगं, तुम्ही वंचितच्या तिकिटावर या समाज बांधवांच्या झोळीत टाकलंय. या समाज बांधवांनी माझ्या मायबापांनी ठरवलं मला निवडून द्यायचं. आदिवासी त्यांना मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही वाटतो. मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण मिळालं पाहिजे. मी जास्त बोलणार नाही, कारण पुढची सुद्धा सभा आहे, रस्त्याने यायला वेळ लागला, त्याच्यामुळे डायरेक्ट साहेब बोलतील. आपण सगळ्यांनी मला विनंती करतो, साहेबांचं भाषण महत्वाची देशाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. असे अनेक मोदी येतील आणि जातील, पण देश हा टिकला पाहिजे, राहिला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता राहिली पाहिजे. त्याच्याशी जो खेळत असेल त्याला आम्ही सत्तेवरती बसवणार नाही, ही खुणगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मित्रो, यांचे कर्तृत्व एवढंच नाही, दुर्दैव आहे. इथला असताना कालची सभा झाली, बीकेसी ग्राउंड वरती असताना सभा झाली, तमाशा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो. तो एक तमाशा होता. 48 जागा एकाची लढण्याची ताकद नाहीये. 48 जागात लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणून एकमेकाला सोडू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेसवाले शिवसेनेचा प्रचार करत नाही, शिवसेनेवाले काँग्रेसचा प्रचार करत नाही, एनसीपी वाले दोघांचाच प्रचार करत नाही अशी परिस्थिती आहे. पण एकत्र राहिले का की आम्हाला 48 जागा लढता येत नाही म्हणून एकत्र राहिले, त्याच्या पलीकडे यांचा काही संबंध नाही. मी यांना म्हणालो की या देशामध्ये 2014 पासून ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारापर्यंत शासनाने एक उत्तर दिलेलं आहे, ते आपल्या दृष्टीने असणारं फार महत्वाचं. कारण हे सरकार म्हणत आहे की या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला घोषित करा. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे आणि त्या उत्तरावरून आपल्याला दिसतंय की 17 लाख हिंदू की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नुसता देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं, हे आपलं सारं लक्षात. त्यांनी नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो, त्यांनी देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं, हे आपण लक्षात घ्या. आणि नागरिकत्व का सोडलं तर वसुलीचं राज्य हे चाललं होतं. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता या सारा वसुलीचं कार्यालय झालं होतं. हे 17 लाख कुटुंब सोडून गेले. ते असं म्हणत होते की याच्या वसुलीला कंटाळू आणि आमच्या बापजाद्याची इज्जत मातीमध्ये मिळवण्यापेक्षा आम्ही देश सोडलेला बरा, नागरिकत्व सोडलेला बरं. मित्रो, यांना 10 वर्ष सत्ता आपण त्याच्यासाठीच दिली की ह्यांनी असं लोकांच्या पिळवणूक करावं. मी इथल्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना सांगतो, आता तुमची बारी आहे. मोदीला तुम्ही आणलं तर आतापर्यंत
राजकारणाच्या पाठीमागे लागला, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या पाठीमागे लागला, आता हा तुमच्या पाठीमागे लागणार आहे हे लक्षात घ्या. आणि त्याचं कारण आहे मी आपल्याला सांगतो. मोदी ज्यावेळेस 2014ला पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरती 100तले 26 रुपये कर्ज होत. 100तला 26 रुपये कर्ज होतं, मॅनेजेबल कर्ज होतं. आज इलेक्शनला जाताना हेच कर्ज मोदीने 100तले 26 रुपये ठेवलेले नाहीत, तर ते 84 रुपये त्या ठिकाणी केलेले आहेत. 84 रुपीज त्या ठिकाणी केले. 100तले आज 84 रुपये हा हप्ता भरण्यामध्ये चाललेला आहे. 16 रुपये फक्त शिल्लक आहे. जागतिक बँकेचा अहवाल असा म्हणतोय, जागतिक बँकेचा अहवाल असा म्हणतोय 2026 मध्ये अर्थव्यवस्था सुधारली नाही, भारताची अर्थव्यवस्था सुधारली नाही, तर हे 84चा असणारा कर्जफेडीचं जे आहे ते या ठिकाणी 96 रुपयावरती जाणार आहे. 96 रुपीज वरती जाणार आहे. देश चालवण्यासाठी फक्त 4 रुपये शिल्लक आहे. घराची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ती एकच आहे. हे फक्त लहान प्रमाणात आहे, ते फक्त मोठ्या प्रमाणात. एखाद्याचा पगार 20,000चा असेल, त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल आणि हप्ता त्याला 12,000चा पडत असेल, त्या ठिकाणी कर्ज काढला असेल आणि 12,000चा हप्ता पडला असेल, फेडलं नसेल, 16,000वरती झाला असेल, तर 4,000 तो आपलं घर चालवू शकतो का? तो 4,000 खर्च चालू शकत नाही, तर मग 4 रुपयात देश कसा चालणार? तेव्हा 4 रुपयात देश कसा चालणार? मगाशी मी जे आपल्याला म्हणालो मगाशी की दारुड्याची वृत्ती आणि नरेंद्र मोदीची वृत्ती ती एकच आहे. दारूसाठी, नशेसाठी घरातलं सामान विकतो, तसंच नरेंद्र मोदी देशाच्या तिजोरीमध्ये पैसा यावा म्हणून या देशाची मालमत्ता विकायला लागले. हे आपण सर्व लक्षात घ्या. या मालमत्ता विकून जर कंगाल झाला तर काय होणार? हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल. म्हणजे व्यापाऱ्याला मग असे आवाहन केलं, सरकारला पैसे लागणारच. राजकारणी संपला, मोठे भांडवलदार संपले, मग पैसा कोणाकडे आहे? ते व्यापाऱ्याकडे आहे. आता व्यापाऱ्याला मी असं मानतोय की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल, इन्कम टॅक्स तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल, पोलीस तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही निश्चितपणे बीजेपीला मतदान द्या. आणि तुम्हाला हे जर नको असेल तर या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं? या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं? या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं? निशाणी काय? निशाणी काय? निशाणी काय? गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण असा खिलाऱ्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. पक्षाला नरेंद्र मोदींना आता गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आली आहे, हे आपण असं लक्षात घ्या. जे 2 जागा आपल्याला द्यायला निघाले होते, जे 2 जागा द्यायला निघाले होते, ते आता म्हणतात की आमची असावी वंचित ते वाट लावलेली आहे. अरे आम्ही तुम्हाला म्हणत होतो कोंबडी आम्ही शिजवलेली आहे, तेव्हा मिळून मिसळून खाऊ, मिळून मिसळून खाऊ. तर तुम्ही कोंबडी आमच्याकडून हिसकावून घ्यायला बघत होतात आणि आम्ही सांगितलं की आमची कोंबडी आम्ही तुम्हाला हिसकावून देणार नाही, आमची कोंबडी आम्हीच खाऊ. त्या ठिकाणी मित्रो, मोदीची भाषा बदलायला लागली. मोदी
मोदींची भाषा बदलायला लागली. आम्ही संविधान बदलणार नाही. बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय. हा मोदी खोटारड्या, एवढं लक्षात घ्या. मोदी खोटारडा आहे. अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही. आम्ही असताना विचारतोय नरेंद्र मोदी 2024 ते 29 या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. पण मोदी काय करतोय? जे आपण करतोय तेच मोदी करतो. आपण काय करतो? खोटं बोलायचं असेल आईची शपथ, बापाची शपथ, पोराची शपथ, त्याच्यावरती नाही तो म्हणतो तुझी शपथ. पण मी माझी कधी शपथ खात नाही. मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही. मोदी नेमकं तेच करतोय. आणि बस मोदी नेमका तेच करतोय. तो स्वतः सांगत नाही की मी 24 ते 29 पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही. तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही. अरे नातू म्हणून मी असताना सांगतो बाबासाहेब 1956 साली आमच्यातून निघून गेले. आमच्यातून निघून गेले. अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाहीत याची आम्हाला सर खात्री आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको. तुझ्या नावाने असताना आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला पाहिजे. तो खुलासा झाला नाही. तो खुलासा झाला नाही तो घुंगाट बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण असताना लक्षात घ्या. महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली? 150 वर्षाच्या वरती झाली. पण आजही महात्मा फुलेंना शिव्या घातल्या जातात की नाही? आज का महात्मा फुलेंना शिव्या घातल्या जातात? 150 वर्ष ते आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा या देशाची सामाजिक बदल ज्याला सुरुंग कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या. त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्यालाही जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितलं. आणि म्हणून कुठेतरी हे सळतंय आणि म्हणून वेळ मिळाली, संधी मिळाली की महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना शिव्या घालायचा असं असताना समज या ठिकाणी चाललेला आहे. मित्रो, मोदी म्हणतात आमचं 10 वर्षाचं सरकार गॅरंटीचं सरकार असं म्हणायला लागेल. अरे बाबा, इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे. तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही? ज्यांचं लग्न झालंय त्याने हात वरती करा. लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे. एक तर बायकोला दिली असेल किंवा बायकोनी नवऱ्याला दिली असेल की आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू. ही गॅरंटी दिली की नाही? मोदींनी ही गॅरंटी पाळली का? म्हणजे जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही, पाळू शकत नाही, मानू शकत नाही तर त्याच्या ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे?
त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काही आहे, तोही एक जुमला आहे, तोही एक जुमला आहे. आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अग्नीसमोर घेतल्या, 7 फेऱ्या घेऊन घेतल्या, त्या पाळू शकत नाही, त्या पाळू शकत नाही, तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात? 15 लाखाची गॅरंटी पाळली का? विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज, निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे. नमस्कार, मी नंदकुमार जाधव. निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनी